हाय, नमस्कार. मी प्रतीक्षा आडी माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज आले एक हप्ता ड्रॉप करून इकडे आलोय शेतावर. तर ऊन तर भरपूर आहे. 3 वाजलेत आणि चाललोय शेतावर. आपले पाईप वगैरे पसरायला लागतात म्हणून लवकरच, तरी पण 2-2:30 वाजता जायचं होतं. ऊन पण खूपच होतं आणि जेवण वगैरे केलं. मोटार चालू आहे, इथे मोटार चालू आहे म्हणून आवाज नाही येणार. हे बघा साहेब उतरले. एवढा पाणी नाही, आपल्यानं 2 महिने जाईल एवढा अंदाज आहे तिकडे. पाणी आहे ना भरपूर. काही नाही. चला या, मोबाईल ठेवू का? तर मित्रांनो, तुम्हाला आता दाखवते काय गोष्ट आज घडली. एक आंबा तर हे झालाय, सुकलाय, पण अजून काही गोष्टी घडल्यात त्या तर तुम्हाला दाखवते. हे बघा, हे आंबा एक सुकलाय. तो उगाचच सुकला नाहीये. हे आंबा उपटण्याचा प्रयत्न केलाय. हे बघा, इथशी हा आंबा उपटण्याचा प्रयत्न केला. न उपटता आल्यामुळे हा आंबा जोरजोराने खेचला असेल म्हणून हा आंबा मेलाय. तर का म्हणते तर तुम्हाला दाखवते. हे बघा, हे इथला आंबा. हे बघा, इथला आंबा एक उपटून नेलाय. दुसरा आंबा इथला नेला आंबा उपटून. हे बघा, आणि तिसरा, हे बघा, इथला आंबा नेलाय उपटून. तुम्ही आता विचार करू शकताय का? तर इथेचे आंबे, एवढाले आंबे, ह्या आंबे एवढ्याले आंबे उपटून नेलेत. म्हणजे लोकांची कमाल असावी. मानसिकता बघा कशी आहे त्यांची. अरे, तुम्ही आता हे आंबे उपटून, ह्या टायमाला आंबे उपटून हे जगणार आहेत का? हा, माणसानी. आणि ही गोष्ट याच्या अगोदर कधी घडली नाही. एक हे पण मी सांगते, वाद झाल्यानंतर हे सगळ्या गोष्टी घडल्यात. याच्या अगोदर कोणी हात लावला नाही इथे. आणि आता, आणि लावल्या त्यांनाच माहिती होता काही ते आंबे लावलेत. तेव्हा पण 3 ते 4 आंबे नेले होते. आता पण 3-4 आंबे नेलेत. तर मी सांगते ना, ज्यांनी नेलेत कधी वाईट कोणाचा हे करू नको, करावा नाही. पण जर आपल्या बाबतीत जर वाईट करत असतील तर त्याच्या बाबतीत पण आपल्याला वाईट बोलला तरी हरकत नाही. मला तरी असं वाटतंय. जसं मी हे झाडं झुडपं लावलेत, मी माझ्या पोरांसारखं प्रेम करते. जर आपल्या पोरांना जर कोणी इजा केली तर आपला मन दुखतो ना, तसंच माझं पण आज मन दुखलंय. मी एवढ्या लांबून येते, तशी आंबे शिपते. हा, आम्ही स्वतःला त्रास करून आम्ही त्यांना जीव लावतो, जगवण्याचा प्रयत्न केलाय. मी तर म्हणते, माझ्या पोरांसारखं मी वाढवलंय ना, जसं त्यांच्याही पोराबालांनी असं हे लागलं पाहिजेत. कमी तर म्हणते, कधी विचार नाही करा असं दुसऱ्याचं वाईट. पण आता माझी मनस्थिती नाही राहिली तेवढी का. पहिला पण अशीच लुचकानी केली, आता पण केले. मी म्हणते त्यांच्याही पोराबाळांना अशी इजा झाली पाहिजे ना का त्यांचं मन दुखला पाहिजे. असं हे झालं पाहिजे का नाही, आपण दुसऱ्याची गोष्टीला, वस्तूला हात लावतो ना, तर सगळ्या ज्यांनी नेले तर त्याच्या हाताला तर असे फोड आलेच पाहिजेत, सडले पाहिजेत. आणि हे कधी वाईट नाही बोलले मी, पण माझं आता तेवढं आता हे राहिलं नाही. आता माझ्या मनावर कंट्रोल नाही राहिलं मित्रांनो, सॉरी. पण बघा, जर आमच्या गावची लोकांची मानसिकता बघा कशी आहे का. हे आंबे आता एवढाले मोठाले आंबे तुम्ही उपटून नेले. आम्ही एवढं लावलं, एवढं हे केलंय, एवढी मेहनत घेतो तिकडनं येऊन. एवढं आता ह्या 4 आम्ही आलोय, दोघे पण नवरा बायको आलो तिकडनं ठाण्यावरून. सकाळी 10 वाजता निघलो, इथे 1 वाजता आलो. 2 वाजेपर्यंत आम्ही जेवण वगैरे काय केलं आणि तेवढ्या उन्हात आलोय आम्ही इथे. 3 वाजता निघालो घरातून. तेवढ्या उन्हातून साहेबांना बरं नाहीये, तरी पण त्यांनी सगळं पाईप हे ते सगळं हे करतात का. तर ह्या झाडांना आम्ही जगवण्यासाठी हे करतो, आमच्या पोराबाळांसाठी, पुढच्या भविष्यासाठी आम्ही हे करतो. यांना एवढा हाय हाऊस तर आणा ना तुम्ही विकत. तुमच्या धमक आहे, आणा विकत.
जास्त महाग नाही, 150-200 रुपयापर्यंत भेटतात. आणि दुसऱ्याची याच्यावर कशाला तुमचा डोळा? हा, ज्याने पण नेले ते तू सुखात राहणारच नाहीये. जसं माझ्या मनात येईल तसं त्याला पण भोग बघायला लागतील मेल्याला. आता एवढा हे मागच्या वेळेला इथे आग लागली तेव्हा त्याच्यात 2-4 आंबे मेले, चोरून नेले पहिल्याच टायमाला, त्याच्यात मेले. आणि पावसामध्ये पण 1-2 आंबे मेले. हा, माझी एवढी नुकसानी होते. हा, ज्यांनी पण मेलेत ना तो मेला सुखात राहणारच नाही. त्याची पोरं बाळ पण नाही मेल्याची राहणार. मग समजेल त्याला, तसं नाही कळणार. आणि माझा जीव आता ना खरंच असं म्हणतो ना, एक मनातून बदुवा निघाले ज्यांनी नेले त्याच्याबद्दल. असं रडायला आलंय मला की एवढं आपण हे करतो आणि हे लोक. आणि हे आता हे भांडण झाल्यापासूनच 1 महिना पण नाही झालाय. याच्या दोर असंच कंपाऊंड नाही, काहीच नाही. तेव्हा आंबे तर छोटे छोटे होते, आता तर मोठे तरी झाले. तेव्हा नाही नेले लोकांनी, आताच झाले. ते दोघं पण बोलले पण होते, आम्ही हे केलं ना तुझे आंबे राहणार नाही. एवढा मित्रांनो, आंब्यांना मुंग्यांची पावडर वगैरे टाकून झालेली आहे. आणि तिकडे साहेब टाकतात ते बघा, साहेबांना काम दिले ते टाकायचं. तर मित्रांनो एवढा निघालोय आता इकडे. जायचं आहे जरा तिकडे, फर्निचर बनवायला द्यायचं आहे आपल्याला, तर तिकडे चाललो. बघा रायडर, बघा 7-8 गाड्या गेल्या रायडर इकडून. आपण फर्निचर घ्यायला आलो होतो इकडे. हे बघा, हे डिझाईन मध्ये आपण असं फर्निचर बनवायला टाकायला तयार आहे. हे बघा, हे बघा त्यांना ॲडव्हान्स पाठवलंय इकडे. हे बघा दोघंजण तिकडे चाललेत, स्मशानभूमी तिकडे चाललेत चिंचा पाडायला. आणि आम्ही इकडे चाललोय. इकडे बघितलेत आम्ही, आणि शिटीने वाजवायची. हे बघा, हे बघा, हे चिंचा बघा, हे बघा, ही जलेबी चिंच. माझ्या भाषेमध्ये हिला जलेबी चिंच मी बोलते. तर आहे त्याच्यावर, आणि ते तिकडे खूपच पिकलेले आहेत, आणि ते तिथे भरपूरच आहेत. काल गावाला गेले ते हे जलेबी चिंचा, विलायची चिंचा आणतात. तर हे खाताना जरा व्यवस्थित, कारण तर का म्हणते तर हे बघा छोटे 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 त्याच्याच कलरचे असतात किडे त्याच्यामध्ये. तेव्हा ते जरा न बघताना कधी खाऊ नका, बघून असं चेक करून खा, कारण ते सफेद ह्या गऱ्यामध्ये असतात. हे बघा गरा आहे, याच्यात असतात ह्या किडे हे. तर असं हे बघा, असे काय तसे डब्बा आहे ना, ते याच्या होळस करून आणि ते त्याच्यात लपलेले असतात. तर काल आम्ही पण न बघताना भरपूर काय खाल्लं. तर किती होते काय माहितीच नाही त्याच्यात. आणि एक गाडीमध्ये पण मोठा किडा त्याच्यात गोळ्यामध्ये हे केला, तर मी काल खायचं बंदच केले. तर आत्ता खायला घेतला, तर आत्तासुद्धा त्याच्यात हे बघा, आता तुम्हाला दिसतच असेल त्याच्यावर चढला आहे तो किडा. शरीर ब्लर झाले जरा हल्ला तर.